बहुतांशी आपल्या इकडं कुठंतरी क्वचित एखादा विषय जर सोडला तर कुठं तक्रारी वगैरे काही निर्माण होत नाहीत. परंतु सगळ्याला योग्य मार्गदर्शन करून या ठिकाणी आपण खत पुरवठा, बी बियाणाचा पुरवठा, औषधाचा पुरवठा करतो. आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी खरीपाचा आढावा बैठक या ठिकाणी घेत असताना आज आपल्या तालुक्यामध्ये जी खताची आवश्यकता आहे, बी बियाणाची आवश्यकता आहे, औषधाची आवश्यकता आहे, ह्या सर्व बाबीचा आपण जो आढावा आता घेतलेला आहे त्याप्रमाणे गेल्या वर्षी जवळपास मका 429 हेक्टरवरती झालेली होती, तूर 3836.20 हेक्टरवरती झालेली होती, उडीद 4279 हेक्टरवरती झालेला होता, मूग 572 हेक्टरवरती झालेला होता. आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या भागामध्ये जे नव्यानं आता एक 8-10 वर्षामध्ये जे सोयाबीनची प्रथा पडलेली आहे ती 84,053 हेक्टर ह्याच्यावरती लागवड झाली होती. आणि अशी टोटल खरीपाची 93,170.80 हेक्टरवरती पेरणी झालेली होती. त्या अनुषंगानं नव्यानं जे या ठिकाणी टार्गेट धरलेलं आहे ते मका 500, तूर 4000, उडीद 4500, मूग 1000, सोयाबीन 85,000 हेक्टर, असं 95,000 हेक्टरचं आपण खरीपाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जवळपास 1,35,000 हेक्टर आपली लागवडीखातची जमीन, त्यामध्ये फळबागा किंवा कांद्याचं क्षेत्र असेल. आणि या सर्व बाबी या ठिकाणी करत असताना कुठलीही खताची अडचण येणार नाही, बी बियाणाची अडचण येणार नाही, याकरता सर्वांनी दक्षता घेतलेलीच आहे. सगळ्यांनी आपापल्या दुकानामध्ये माल मागवलेला आहे. सगळी माहिती आपण घेत असताना कुणालाही अडचण येणार नाही याची प्राथमिक माहिती तर दिसून येते. परंतु DAPचा थोडा तुटवडा पडण्याचा शक्यता नाकारता येत नाही. त्याकरता संबंधित जिल्हा कृषी अधिकारी व उद्याच मुंबईला जाणार आहे. काही गरज पडली तर कृषी मंत्र्यांकडनं हालचाली करून तुम्हाला आणखीनही जो काही पुरवठा करायचा आहे त्या पुरवठ्या बाबतीमध्ये दक्षता त्या ठिकाणी घेतली जाईल. आज बार्शी तालुक्याबरोबरच भूम, परांडा, वाशी, कळंब, तुळजापूर, उस्मानाबाद या भागातला सुद्धा लोड आपल्या दुकानदारावरती आहे याची पूर्णपणे जाणीव आहे. फक्त एवढीच या ठिकाणी मला विनंती करायची की सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित सर्व्हिस तुम्ही देत असतात. शेवटी ग्राहक हा तुमचं दैवत आहे. सगळ्याच व्यापाऱ्याचं किंवा उद्योजकाचा ग्राहक हा दैवत असतो. त्या दृष्टिकोनातून बळीराजाला, शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळी पावलं टाका. कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या काही सूचना आहेत की आपण बांधावरती जाऊन सगळ्याला योग्य मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी आता माहिती घेतली असता एक चांगली बाब या ठिकाणी निदर्शनास येते की जवळपास 85,000 हेक्टर सोयाबीनच्या लागवडीचं उद्दिष्ट या ठिकाणी आपण धरलेलं असताना जवळपास या ठिकाणी 53,125 क्विंटल आपण जे बियाणं लागणार आहे त्यामध्ये जवळपास 42,500 क्विंटल घरचं 80% जवळपास बियाणं शेतकऱ्यांनीच या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्याला योग्य मार्गदर्शन कृषी खात्याच्या माध्यमातून होतं, ही आनंदाची बाब आहे. आणि 10,625 क्विंटल खाजगी हे आपल्या दुकानदाराकडून घेतलं जाईल. आणि या ठिकाणी दुकानदारांनी सुद्धा त्याची उगवण क्षमता वगैरे तर काय दरवर्षीचा हा भाग आहे, कुणाला अडचण येणार नाही, कुणाची उगवण्याची क्षमता कुचकामी ठरू नये या बाबतीमध्ये काळजी घ्यावी अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो. आणि आपण सगळेजण शेतकरी बांधवाला योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो. आपल्या तालुक्याचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याकरता आपण सगळ्यांनीच प्रयत्न करावे एवढी या ठिकाणी सगळ्याला विनंती करून आपण या बैठकीला उपस्थित राहिलात दरवर्षीप्रमाणे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देऊन बैठक संपली असं जाहीर.